मी काय खुश आहे. ए मुग गिळून काय ग बसलीस? आता त्या तोंडानं काही सांगायचं आहे की नाही? आजी शांत बसा. अजिबात आवाज चढवायचा नाही हा. काकू तुम्ही तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या आणि निवांत सांगा काय झालंय. इतकी आनंदाची बातमी आहे ना. अगं आपली आपली सिंचू आई होणार आहे. काय अरे वा, मी आजोबा तू आजी. काय बोलते? वा वा वा, काय ग्रेट न्यूज दिली असेल. म्हणजे एक मिनिट, तुम्हाला कळतंय का? अरे मी मामा होणार आहे, भावना का तू मामी होणार आहे. सिद्धिराज मी आत्या पण होणार आणि मामी पण होणार आणि तुम्ही मामा होणार. यार खरंच यार, डबल कॉंग्रॅच्युलेशन. बरं मी पटकन देवासमोर गोड ठेवून येते. हा आले चालेल. अधिराज आता तुम्ही मामा होणार आहात. येस, सगळ्यांना आता डबल गोड खावं लागणार आहे. मामा मोठा अरे नाही जिलेबी नकोय मला. अगं पण ए, थांब. स्वतःची कूस उजवत नाही म्हणून दुसऱ्याच्या आनंदात ती विरजण नाही घालायचं. हं? बैस बैस इथं. अगं नीलम आता काय दिवस गेले म्हटल्यावर बातमी चांगलीच आहे असंच म्हणावं लागणार ना. खरं तर या सिंचनाला मी सांगितलं होतं की नवऱ्यापासून काडी मोड घे, पण आईने वेळी कच खाल्ली आणि वेगळं राहायला गेली आणि आता ही बातमी आली. आजी हा सगळा विचार ना नवरा बायकोनी करायचा असतो. आपण नाही त्यात पडायचं. खरं तर तो जावई म्हणून आम्हाला कधीच मान्य नव्हता आणि आता जे काही त्याला मूल होणार आहे त्याचाही स्वीकार आम्हाला करावं लागणार आहे. आता काय त्या मुलाच्यात तरी त्या दळवींचे गुण आले नाही म्हणजे मिळवलं. आजी अहो बाळ कोणावर जाणार हे आपल्या हातात नसतं. आपण फक्त त्याच्याबद्दल चांगला विचार करायचा असतो, त्याच्या येण्याचा आनंद साजरा करायचा असतो. बाकी गोष्टींचं काय घेणं देणं. शहाणपणा शिकवते. नीलांबरी हे काय करतेस तू? एवढं काय मनाला लावून घेतेस आणि कपडे का फेकतेस? अगं खोली उद्ध्वस्त करून टाकायची आहे का तुला? वा वा वा, इथं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि तुम्हाला खोलीची पडली. जनाची नाही तर मनाची लाज तरी बाळगा. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी सुख आहे, आनंद आहे. माझं काय? तिकडे तुमचा धाकटा भाऊ आणि त्याची बायको राजकारणात बाजी मारतायत. सगळी सत्ता त्या भावनाच्या हातात आहे. पण त्या दोघांनी पण किती कष्टात दिवस काढले, विसरलीस का तू? आणि तुमची धाकटी बहीण, तिचं काय? तिचं काय ग? अगं आयुष्यभर या घरात राजकुमारी सारखी राहिली ती, तरी सुद्धा दळवीच्या घरात तडजोड करून संसार करत होतीच ना ती. करत होती, पण आता काय? आता राजा राणी सारखा संसार करतायत. आता तर मुलंही होणार आहे. पण नाही, माझ्या आयुष्यात हे सुखच नाही ना. मला एक सांगा, तुम्हाला कोणी विचारतं का लाडू कधी देणार, पाळणा कधी हलणार? नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तर मला द्यावी लागतात. हे जाणे कोणत्या मुहूर्तावर तुमच्याशी लग्न झालं माझं. नाही, लग्न झाल्यापासून एक कर्तृत्व मात्र पाहिलं तुमचं. मान खाली घालायची, बुगू बुगू करायचं. एवढंच जमतं तुम्हाला.
मुद्दाम करताय ना तुम्ही हे सगळं? काय मुद्दाम करताय का तुम्ही हे सगळं? अहो मी करते सिद्धिराज. अगं मला आवडतं पण बायकोशी मदत करायला, इतका काय त्यात. बघ परफेक्ट झाल्यात की नाही नीरा एकदम. हे काय? गिफ्ट. हो असं काय करता? आता मागचा अख्खा आठवडाभर व्हॅलेंटाईन्स वीक होता म्हणून तुम्ही इतकी गिफ्ट दिलीत मला, आता परत हे गिफ्ट कशाला? भावना, हे गिफ्ट तुझ्यासाठी नाहीये. मग तू आता श्रीकांतकडे चालली आहेस, तिकडे आनंद तुला भेटेलच ना. मग हे गिफ्ट तू आनंदीला दे. तुम्हाला कसं कळलं मी श्रीकांतकडे चाललीये? भावना, मी तुला आज नाही ओळखत आहे. न सांगता सुद्धा आपल्या दोघांना एकमेकांच्या मनातलं कळतं. अगं काल मी श्रीकांतशी जसा वागलो ते तुला नाही आवडलंय, आणि तुला माहिती आहे की मी माफी मागणार नाही आणि तू मला त्यांची माफी मागू देणार नाहीस, आणि यामुळेच तुझ्या काहीतरी मनात खात आहे, आणि म्हणूनच तू स्वतः त्यांना सॉरी म्हणायला चाललीस. सिद्धिराज, म्हणजे तुम्ही माझ्यावर चिडला नाही आहात? भावना वेडी आहेस का तू? मी का चिडीन तुझ्यावरती? अजिबात नाही. तुम्ही खरंच इतके समजूतदार कसे आहात हो? असं काय, नवरा कोणाचा आहे? तुझ्याकडूनच तर या सगळ्या गोष्टी शिकलोय मी. अगं त्यामुळे काळजी करू नकोस तू. पटकन जा आणि पटकन ये, वाट बघतोय.